नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. आज दिनांकामध्ये आपण दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. सुरुवातीला आपण एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. चे प्रस्तुत करता आहेत माझा टेस्ट पार्टनर तर रामबंधू आहे आणि तुमचा रामबंधू अचार आणि पापड. रामबंधू आपला टेस्ट पार्टनर. अरे क्या यूपीए? अभी यूपीए नहीं है. यूपीए क्या है? सिक्योर करेगा बैठ के. विरोधकांची भाजप विरोधात वज्रमूठ, पण आता यूपीए नाही. ममता बॅनर्जींकडून यूपीएच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह. आरोग्यमंत्री राजेश टोपे आता किरीट सोमय्यांच्या रडारवर. टोपेंसंदर्भात काही पेपर्स आल्याचा सोमय्यांचा दावा. आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर बंदी कायम. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. सर्वच विमान प्रवाशांसाठी आरटीपीसीआर सक्तीची. राज्य सरकार नवा आदेश काढण्याच्या तयारीत. एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांना लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र. एकतर नियुक्त्या करा किंवा आत्महत्येची परवानगी द्या, उमेदवाराची मागणी. वादग्रस्त कृषी कायदे अखेर रद्द. कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. शेतकऱ्यांच्या लढ्याला मोठं यश. मुंबई, ठाणे, औरंगाबादसह पुण्यात पावसाची संततधार. पावसाच्या आगमनामुळे वातावरणात गारवा. सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया. सुरुवातीला राजकीय दृष्ट्या एक अत्यंत महत्वाची बातमी आपण पाहूयात. यूपीए बीपीए काही नाही, विरोधकांची मोट कशी बांधायची यावर चर्चा होणं बाकी आहे, असं महत्वाचं वक्तव्य ममता बॅनर्जींनी केलंय. यूपीए अस्तित्वात नाहीच. ममता बॅनर्जींचं मोठं वक्तव्य. ममता घेऊ पाहतायत काँग्रेसची जागा. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यूपीएच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. सिल्व्हर ओकवर पवारांशी चर्चा केल्यावर ममता दीदी पत्रकारांशी बोलत होत्या. शरद पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं का असं विचारल्यावर ममता काय म्हणाल्या तुम्हीच ऐका. शरद जी सबसे सीनियर नेता है यूपीए के. आपको लगता है कि शरद जी को अब यूपीए का नेतृत्व करना चाहिए, चेयरमैन बनाना चाहिए? अरे क्या यूपीए? अभी यूपीए नहीं है. यूपीए क्या है? सिक्योर करेगा बैठ के. 2024च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी आता काय संपूर्ण देशामध्ये पर्याय ठरू शकतो. त्यामुळे व्यक्तिगत महत्वाकांक्षा बाजूला ठेवाव्या लागतील, अहंकार बाजूला ठेवावा लागेल आणि एकत्र येऊन या देशाला वाचवण्यासाठी पुढची लढाई लढावी लागेल, हे काँग्रेसचं मत आहे. त्यामुळे मोदींना टक्कर देणं ही पुढची गोष्ट आहे. ममता दीदी राष्ट्रीय राजकारणात सोनिया गांधींची जागा घेऊ शकतात का हे आधी पाहावं लागेल आणि हाच अधिक तात्कालिक प्रश्न आहे. रामनाथ दवणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. केंद्रात भाजपला पर्याय देण्याचा प्रयत्न करतानाच ममता बॅनर्जींनी कट्टरतावाद्यांच्या विरोधातही मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मुंबई दौऱ्यादरम्यान त्यांनी धर्मनिरपेक्षवाद्यांच्या भेटीगाठी घेत एक वेगळा संदेश दिला. मुंबई दौऱ्यादरम्यान राजकीय नेत्यांव्यतिरिक्त त्या कोणाकोणाला भेटल्या पाहूयात. कट्टरतावाद्यांच्या विरोधात मोर्चे बांधणी. विचारी सूर बळकट करण्याचा प्रयत्न. दीदींचा मोदी हटाव, देश बचावचा नारा. ममता बॅनर्जी देशाच्या राजकारणातील असं नाव ज्या नावानं सध्या सत्ताधारी भाजपची झोप उडवली आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीमध्ये भाजपला पाणी पाजल्यानंतर आता याच ममता दीदींनी मोदींच्या विरोधात आणखी रान पेटवायला सुरुवात केली आहे. फक्त राजकीय आखाड्यातच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी भाजप विरोधात मोर्चे बांधणी सुरू केल्याचं चित्र त्यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान दिसून आलं. ममता बॅनर्जींचा महाराष्ट्राचा दौरा अतिशय कॅल्क्युलेटेड स्वरूपाचा आहे.
आणि त्यांना एक स्पष्ट संदेश द्यायचा आहे की त्यांना भाजपच्या विरोधातल्या एकत्रीकरणाचं नेतृत्व करायचं आहे. जावेद अख्तर, स्वरा भास्कर, शत्रुघ्न सिन्हा, मेधा पाटकर तसंच रिचा चड्ढा, तुषार गांधी आणि महेश भट्ट यासारख्या विचारी वर्गाशी ममता बॅनर्जींनी चर्चा केली. फेडरल एस्पेक्ट के लिए ज़रूरी है कि जो रीजनल पार्टीज़ हैं उनकी भी अपनी एक पकड़ रहे, क्योंकि वो अपने प्रांत के लोगों के इशू ज़्यादा समझते हैं. जैसे कि हम देख रहे हैं कि जो उद्धव ठाकरे जी की सरकार है उसने महाराष्ट्र में कितने अच्छे से वो राज कर रहे हैं और कितना अच्छे से काम कर रहे हैं. तो उसी तरीके से अच्छा है कि एक और रीजनल पार्टी है जिसकी अपनी एक स्ट्रॉन्ग आइडेंटिटी बन रही है. सो आई थिंक इट्स अ ग्रेट थिंग. हम सब ने उनको बधाई दी उनकी जो इलेक्टोरल जीत है उसके लिए. आक्रस्ताळी प्रतिमा असलेल्या नेत्या अशी ममता बॅनर्जींची राजकीय ओळख. पण आता ही प्रतिमा भेदून आपली विचारी प्रतिमा उभी करण्याचा त्यांचा प्रयत्न या निमित्तानं दिसून आलाय. सुशांत सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई. या भेटीत नक्की काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आम्ही बातचीत केली ज्येष्ठ विचारवंत सुधींद्र कुलकर्णी यांच्याशी. 60-70 लोक होते, त्यांच्याशी त्यांचा इंटरॅक्शन होता. खूप सार्थक संवाद चर्चा झाली. याचा निष्कर्ष असा होता, ममताजी स्वतः म्हणाल्या की आपल्या समोर एकच प्रश्न आहे, मोदी हटाओ देश बचाओ. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आणि सिव्हिल सोसायटी म्हणजे सामाजिक संघटन संस्था यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे. काँग्रेस कुठेतरी यापासून लांब होते, कारण ममता बॅनर्जी म्हणाल्या की परदेशी दौरे करण्यापेक्षा म्हणजे अर्धा वेळ परदेशात जाण्यापेक्षा राजकारणाला वेळ अशा पद्धतीचं त्यांनी ते असं म्हणाले की काँग्रेस पक्ष जर मैदानात उतरून बीजेपी विरुद्ध लढायला तयार आहे तर आम्ही त्याचं स्वागत करू. 24 पर्यंत मोदी असतील तर पुढे पंतप्रधान पदाचा विरोधक कोण देतील यावर काही चर्चा झाली नाही. त्याच्यावर काही चर्चा झाली नाही. प्रश्न विचारले गेले, पण ममता बॅनर्जी म्हणाल्या की हा प्रश्न आत्ता सध्या ह्याचं काही औचित्य नाही आहे आणि आवश्यकता पण नाही आहे. हे पुढे जेव्हा सगळं तयार होईल आणि जनताचा आदेश जनादेश जेव्हा मिळेल तेव्हा जनता तयार ह्याचा उत्तर देतील. सुशांत सावंत, साम टीव्ही, मुंबई. तर मुंबईतल्या कार्यक्रमात ममता बॅनर्जींनी राष्ट्रगीताचा अपमान केला असा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केलाय. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. ममता बॅनर्जींची आज वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये एक त्यांचा कार्यक्रम होता. त्यांच्या भाषणात राष्ट्रीय एकात्मतेचा उल्लेख येताच त्या एक उदाहरण द्यायला गेल्या. त्यांच्या वाक्यात त्यांनी राष्ट्रगीतातील पहिल्या 3 शब्दांचा उल्लेख केला. त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली आणि म्हणून त्या उभ्याही राहिल्या. पण 3-4 ओळी म्हणून त्या जय महाराष्ट्र आणि जय बंगाल असं म्हणाल्या आणि म्हणून दरेकरांनी त्यांच्यावर राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग जय महाराष्ट्र जय बेंगॉल जय भारत. थँक्यू व्हेरी मच. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अवमान केलेला आहे. एकतर राष्ट्रगीत बसून म्हणाल्या, त्याशिवाय अर्धवट म्हणत त्या ठिकाणी त्या उठल्या आणि मला वाटतं आपल्या देशाच्या संदर्भात अवमान करण्याचं काम या ठिकाणी ममता बॅनर्जींनी केलेलं आहे आणि या अवमान प्रसंगी ममता बॅनर्जी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. तर ममता बॅनर्जींच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर आता गुजरातचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिल्डिंग लावतायत की काय अशी एक शंका येते. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेण्याचा त्यांचा डाव आहे. यासाठी ते उद्या महाराष्ट्रातल्या उद्योजकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. यासाठीच ते उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. एवढंच काय, ते मुंबईत एक रोड शो सुद्धा आयोजित करणार आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या सोमय्यांनी आपला मोर्चा आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे वळवलाय. राजेश टोपे यांच्या संदर्भात माझ्याकडे काही कागदपत्र आली आहेत, त्यावर अभ्यास होईपर्यंत काही बोलणार नाही असं ते म्हणाले. त्यामुळे आता राजेश टोपे सोमय्यांच्या रडारवर आल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.
राजेश टोपे संबंधात मला काही पेपर आलेले आहेत, पण त्याचं पूर्ण अध्ययन होईपर्यंत आजच आले तक्रार पूर्ण अध्ययन होईपर्यंत मी त्यावर कॉमेंट करणार नाही. एक महत्वाची बातमी सध्या आपल्यापर्यंत येते ते म्हणजे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झालाय. मुंबईमध्ये एका कार्यक्रमाला जाताना ही घटना घडली आहे. उदय सामंत यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या स्पेशल सिक्युरिटी युनिटच्या गाडीचा ब्रेक फेल झाल्यानं ही गाडी उदय सामंत यांच्या गाडीवर जाऊन आदळली. या गाडीत उदय सामंत हे एकटेच बसलेले असल्याचं पुढे येत आहे. त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. मात्र यामध्ये सिक्युरिटी ऑफिसरला दुखापत झाली आहे. कूपर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यातल्या शाळा आजपासून सुरू झाल्या. कोरोनामुळे 1.5 वर्षाहून अधिक काळ शाळा बंद होत्या. आता परिस्थिती आटोक्यात आल्यानं सरकारनं आजपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्यातल्या ग्रामीण भागात आजपासून 1ली ते 7वीचे वर्ग सुरू झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. सुमारे 1.5 वर्षांनंतर शाळा सुरू झाल्यानं विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साह दिसला. जळगाव, धुळ्यासह अनेक जिल्ह्यातल्या शाळांमध्ये मुलांचं ढोल ताशाच्या गजरात आणि पुष्पगुच्छ देत स्वागतही करण्यात आलं. तर बातमी आहे पावसासंदर्भातली. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात अवकाळीची अवकळा आज दिवसभर दिसतीये. राज्यातल्या महानगरांमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची त्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. मुंबई, ठाणे, पुण्यात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. येत्या 48 तासात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाळी वातावरण झालेलं आहे. याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे एक साऊथ ईस्ट अरेबियन सीमध्ये एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे आणि सोबतच एक द्रोणीय भाग कच्छपर्यंत एक्सटेंड झालेला आहे आणि त्याचा प्रभाव कोकणामध्ये, नॉर्थ कोकणामध्ये आणि नॉर्थ मध्य महाराष्ट्रामध्ये जास्त असेल. धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पालघर ह्या डिस्ट्रिक्ट्सला आज 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट केलेला आहे. तर कोकणातल्या उर्वरित आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित डिस्ट्रिक्ट्समध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे. सोबतच मच्छीमारांसाठी सुद्धा येत्या 24 तासासाठी इशारा जाहीर केला आहे. तरी मच्छीमारांनी ह्या 24 तासामध्ये समुद्रात जाऊ नये अशी विनंती. बातमी नाशिकमधून आहे. नाशिकच्या साहित्य संमेलनावर पावसाचं सावट असून संमेलनस्थळी सभामंडपात काही ठिकाणी पावसाचं पाणी साचल्यानं आयोजकांची चिंता वाढली आहे. आज सकाळपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस पडतोय. याचा फटका संमेलन स्थळाला बसलाय. मुख्य सभामंडपाच्या काही भागात पावसाचं पाणी साचलंय. खुल्या जागेवरील बालकवी संमेलन, कवी कट्टा असे कार्यक्रम आता सभागृहात घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संमेलन स्थळाला भेट दिली आणि त्यांनी ही सगळी पाहणी केली. आगामी 24 तासात नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पाऊस वाढला तर आयोजकांची चिंताही वाढणार आहे. हा मुख्य मंडप आहे आणि हा मुख्य मंडप हा तर याच्यामध्ये पावसाचं पाणी आतमध्ये येणार नाही अशी व्यवस्था मुळातच आहे. त्यामुळे या मुख्य मंडपात ज्याने जे मुख्य कार्यक्रम जे होणार उद्घाटन समारोप बदले अजिबात काही त्रास नाही करणार. तर आज दिवसभर महानगरांमध्ये पडणाऱ्या पावसानं शहरातल्या नागरिकांनी गरमागरम वडापाव आणि भजी खाण्यासाठी गर्दी केली. त्यातच नवी मुंबईतल्या खवय्यानेही वडापावच्या गाडीवरती गर्दी केली. पावसामुळे वडापावच्या दुकानांमध्ये गर्दी झाल्याचं चित्र होतं. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत वडापावच्या विक्रीत दुपटीनं वाढ झाली आहे. दरम्यान आणखी काही दिवस पाऊस पडावा अशी इच्छा वडापाव विक्रेते व्यक्त करत आहेत. आज अचानक पाऊस पडल्यामुळे जरासं इथे क्राऊड पण बराचसा आम्हाला बघायला भेटलं आणि त्यातल्या त्यात त्यांना आवड असते वडापावची. तर त्यासाठी त्यांना आज खूपच इथे एन्जॉय करता आले आणि आज बऱ्याच दिवसापैकी आज जरा जास्तच वडापाव केलेले आहेत आमचे. पाऊस जर असा दोन काय 3 दिवस का महिनाभर पडला तरी चालेल, कारण की आमचा असा बिझनेस वाढत राहील तर पावसाची आम्हाला काहीच हरकत नाही. असं रोजच पडू दे मग पाऊस. इतर काही घडामोडी पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर.
बातमी साताऱ्यातून आहे. साताऱ्यामध्ये दरीत पडलेल्या युवकाला आमदार शिवेंद्रराजे आणि रेस्क्यू टीमच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं. सातारा शहरालगत असलेल्या येवतेश्वर घाटात ही घटना घडली. सकाळी 4च्या सुमारास सुशांत बोराटे या युवकाचा अपघात होऊन तो दरीत पडला होता. याच दरम्यान मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी या युवकाची दुचाकी येवतेश्वर घाटात त्यांना दिसून आली. यावेळी नागरिकांना संशय आल्यानं त्यांनी दरीच्या दिशेनं डोकावून पाहिलं असता युवकांच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. यावेळी नागरिकांनी आमदार शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला फोन केल्यानंतर या युवकाला बाहेर काढण्यात यश आलं. खाली कुणाच तरी आवाज येतो एवढंच कळत होतं. मग रेस्क्यू ऑपरेशन आपण चालू केलं. साधारण 450 फूटच्या खाली गेल्यानंतर एक जखमी अवस्थेत बोराटे नावाचा एक व्यक्ती तिथं पडलेला आम्हाला निदर्शनास आला. त्यानंतर त्याच्यापाशी गेल्यावर त्याची प्रकृती अशी चिंताजनक आहे. डोक्याला आणि पायाची मांडी मोडलेली आहे. पण थोडं बोलत असल्यामुळे त्यांनी आम्हाला बोराटे असं नाव सांगितलेलं आहे. साधारण 12 वाजता रेस्क्यू ऑपरेशन चालू झालेलं आहे. साधारण 3-3.5 तासाच्या प्रयत्नानंतर त्यांना जिवंत बाहेर काढण्यात छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे. राज्यातल्या MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडल्यात आणि त्यामुळे विद्यार्थी राज्य सरकारवर संतापलेत. येथील एका विद्यार्थ्यानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. नियुक्ती द्या किंवा आत्महत्येची परवानगी द्या असं या पत्रात लिहिण्यात आलंय. अतुल कोटलवार या विद्यार्थ्यानं हे पत्र लिहिलंय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपअधीक्षकपदी त्याची नियुक्ती झाली आहे. निवड होऊन 16 महिने झालेत, मात्र अद्याप नियुक्ती मिळालेली नाही असं या पत्रात नमूद करण्यात आलंय. आरोग्य भरतीच्या पेपरफुटी प्रकारात पहिली अटक झाली. साम टीव्हीनं पेपरफुटीचं प्रकरण उघडकीस आणलं होतं, त्यानंतर ही पहिलीच अटक आहे. पेपरफुटीत आणखीही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. आरोग्य भरतीचा पेपर फोडणारा गजाड. पेपर फोडणारा विजय मुराडे जेरबंद. साम टीव्हीच्या पाठपुराव्याला यश. आरोग्य भरतीचा पेपर फुटल्याची बातमी सगळ्यात आधी साम टीव्ही न्यूजनं दाखवली होती. त्यावेळी फुटलेला पेपरही साम टीव्हीनं सर्वांसमोर आणला होता. सुरुवातीला सरकारनं पेपर फुटलाच नाही अशी भूमिका घेतली, पण साम टीव्हीनं पाठपुरावा केल्यानंतर सरकारनं पेपर फुटल्याची कबुली दिली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या पेपरफुटीच्या मागे असलेल्या एका गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केलंय. विजय मुराडेला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याच मोबाईलवरून फुटलेला पेपर व्हायरल झाल्याचं सांगण्यात येत आहे. लवकरच मला वाटते पोलीस शोध घेतील आणि आम्हाला विद्यार्थ्यांना सर्वांना न्याय मिळेल. नेमकं खरं आरोपी कोण, म्हणजे ह्याच्यात काही शासकीय अधिकारी सामील आहेत का, काही कंपनीचा रोल आहे का, किंवा काही दुसरे कोणी आहेत, ते पोलीस शोधून काढतील असा आम्हाला विश्वास आहे. म्हणून आता बघू आता काय होते. एक ब्रेक थ्रू चांगला भेटलेला आहे. ही जी परीक्षा आरोग्य भरतीची गट ड ची आता हा फक्त तपास सुरू आहे. गट क चा तेवढा तपास सुरू नाही. गट क चा निकाल आरोग्य विभागाने लावलेला आहे आणि आता अपॉइंटमेंट पण देतील. तर आम्ही दोन्ही ठिकाणी तक्रार केली आहे. गट क ची पण केली आहे, गट ड ची पण केली आहे. तर यांनी फक्त गट ड रद्द करण्याच्या मागे लागलेले आहेत. या दोन्ही परीक्षा रद्द करण्यात याव्या. ज्या लोकांनी पेपर फोडला असेल किंवा याच्यामध्ये जे कोणी लोक इन्व्हॉल्व असतील त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी. पेपर पुन्हा घेण्यात यावे आणि सर्व पेपर गट अ ते गट ड MPSC द्वारे घेण्यात यावे. आरोग्य विभागाची भरती म्हणजे शिस्त कमी आणि गोंधळ जास्त. त्यामुळे ही परीक्षा पूर्णपणे रद्द करून ती नव्यानं पारदर्शक पद्धतीनं घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्राची कुलकर्णी, साम टीव्ही न्यूज, पुणे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी बीडमध्ये कौतुकास्पद उपक्रम हाती घेण्यात आला. लग्न सोहळ्यात लसीकरण झालेल्या वऱ्हाडांनाच प्रवेश सक्तीचा करण्यात आला होता. शिवाय ज्यांचं लसीकरण झालं नाही त्यांच्यासाठी लसीकरण कॅम्प लावण्यात आला. लग्नाला यायचंय, आधी लसीकरण करा. वऱ्हाड्यांना लग्नासाठी लस सक्ती. मांडवा बाहेर लसीकरणाचा कॅम्प. बीडमधील हा लसीकरण कॅम्प पहा. लसीकरणाचा बूथ चक्क एका मांडवा समोर लावण्यात आलाय. 2 डोस घेतले असतील तरच लग्नाला या असा आग्रह वधूवरांकडील मंडळींनी केलाय. कोरोना लसीचे 2ही डोस घेतलेल्यांनाच मांडवात प्रवेश दिला जातोय.
ज्यांनी डोस घेतला नसेल अशा वऱ्हाड्यांसाठी चक्क लग्न मंडपाच्या बाहेर लसीकरणाचा डेस्क लावण्यात आलाय. आता एक थोड्या वेळापूर्वीच हे सुरू झालेलं आहे. आता सध्या परिस्थितीत एक 40 ते 45 लोकांनी लसीकरण केलेलं आहे आणि लोकांची संख्या वाढल्यानंतर बऱ्या प्रमाणात लसीकरण होईल असं माझं वैयक्तिक मत आहे. पूर्ण जिल्हाभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे मोठे लग्न कार्य असतील किंवा मोठे प्रोग्राम्स असतील तर सर्वच ठिकाणी असे लसीकरणाचे बूथ तिथे ठेवून जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण करून घ्यावं आयोजकांनी. कोरोना लसीकरण ही सामाजिक गरज झाली आहे. लग्नात केलेली कोरोना डोसच्या सक्तीमुळे समाजात एक सकारात्मक संदेश नक्कीच जाईल. विनोद चिरे, साम टीव्ही न्यूज, बीड. इतर काही घडामोडी पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. लग्नाला यायचंय, आधी लसीकरण करा. वऱ्हाड्यांना लग्नासाठी लस सक्ती. मांडवा बाहेर लसीकरणाचा कॅम्प. बीड मधील हा लसीकरण कॅम्प पहा. लसीकरणाचा बूथ चक्क एका मांडवा समोर लावण्यात आलाय. 2 डोस घेतले असतील तरच लग्नाला या असा आग्रह वधूवरांकडील मंडळींनी केलाय. कोरोना लसीचे 2ही डोस घेतलेल्यांनाच मांडवात प्रवेश दिला जातोय. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय आतबट्ट्याचे असतात अशी ओरड होते. पण मावळातल्या एका शेतकऱ्यानं गावठी अंड्यांच्या विक्रीतून वर्षाला 43 लाखांची उलाढाल केली आहे. त्याचा हा व्यवसाय पाहता हा शेतकरी IT वाल्यालाही भारी पडलाय. मावळातला कोंबडीवाला IT वाल्याला भारी. अंडी विक्रीतून वर्षाला 16 लाखांची कमाई. वर्षाला 43 लाखांची गावठी अंड्यांची विक्री. पुण्याजवळच्या मावळ तालुक्यातील भोयदे गावचे हे आहेत औदुंबर जगताप. औदुंबरराव आर्थिकदृष्ट्या ITत काम करणाऱ्या नोकरदारालाही भारी आहे. त्यांना आर्थिक विकासाचा मार्ग पोल्ट्री व्यवसायातून सापडलाय. गावठी कोंबड्यांची अंडी विकून ते लाखो रुपयांची उलाढाल करतात. त्यांनी 3000 गावठी कोंबड्या पाळल्यात. त्यातून त्यांना रोज 2000 गावठी अंडी मिळतात. अंडी विक्रीतून वर्षाला 43 लाखांची उलाढाल ते करतात. यातून वर्षाला 16 लाखांचा निव्वळ नफा त्यांनी कमावलाय. देशी कोंबडी आहे ही. देशी कोंबडी, एक कोंबडी वर्षाला आपल्याला 180 ते 220, मॅक्झिमम 220 आणि मिनिमम 180 अंडे देते एक कोंबडी. आणि विदेशी अंडे हे भरपूर आहेत. गावरान अंडे कमी येतं आणि गावरान अंड्यांना रेट पण चांगले भेटतात. गावरान कोंबडे म्हणजे गावरान कोंबड्यातली कावेरी जाते. तर वर्षाला ही अंडे आपल्याला 180 ते 220 अंडे देते. शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक स्थैर्य मिळत नाही अशी ओरड होते. पण औदुंबर जगताप यांनी नियोजन करून निव्वळ अंडी विक्रीतून लखपती होऊन दाखवलंय. दिलीप कांबळे, साम टीव्ही न्यूज, मावळ. बातमी औरंगाबादमधून आहे. औरंगाबाद महानगरपालिकेनं प्राणी दत्तक योजना सुरू केली आहे. त्यामुळे आता औरंगाबाद शहरातल्या नागरिकांना आणि त्यासोबतच राज्यभरातल्या प्राणीमित्र संस्था आणि कॉर्पोरेट कंपन्यांना शहरातल्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील वाघ दत्तक घेता येणार आहेत. या योजनेअंतर्गत वाघासह संग्रहालयातील इतर प्राणी दत्तक म्हणून देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता प्राणी मित्रांना आपल्या आवडीच्या प्राण्यांचा सांभाळ करणं शक्य होईल. या दत्तक योजनेअंतर्गत सर्व प्राण्यांचा देखभालीचा खर्च करावा लागेल. या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात 14 वाघ, बिबटे, कोल्हे, नीलगाय, सांबर, चितळ, माकड, कासव असे 320 मोठे प्राणी आहेत. त्यामुळे सर्वांना आता प्राणी दत्तक घेता येतील. हे सर्व जे प्राणी आहेत ते आम्ही दत्तक देण्याचा मानस आहे. ही जी संकल्पना आहे ती आमच्या माननीय आयुक्त साहेब आस्तिक कुमार पांडे यांची आहे. या संकल्पनेतून आम्ही हे प्राणी यासाठी दत्तक देत आहोत की यामधून जो निधी किंवा वस्तू किंवा सुविधा या लोकांमार्फत किंवा कोणत्या संस्थांमार्फत निर्माण केल्या जाणार आहेत त्यातून या प्राण्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा मानस आहे. बातमी नागपुरातली आहे. नागपुरात बांधकामासाठी तब्बल 208 वर्ष जुन्या पिंपळाच्या झाडाचा बळी देण्यात येणार आहे.
अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या वृक्षावर कुऱ्हाड चालवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे झाड तोडायला पर्यावरणवादी आणि स्थानिकांनी विरोध केलाय. नागपूरच्या सीताबर्डी परिसरात हे झाड आहे. रहिवासी इमारतीसाठी हे झाड तोडलं जाण्याची शक्यता आहे. हे झाड ज्या ठिकाणी आहे तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी. नागपुरातील 208 वर्ष जुनं पिंपळाचं झाड तोडलं जाणार आहे. मात्र या कारवाईला नागपुरातील पर्यावरणवाद्यांनी विरोध केलेला आहे. आपल्यासोबत ग्रीन व्हिजन फाउंडेशनचे प्रमुख कौस्तुभ चटर्जी आहेत. कौस्तुभजी, काय सांगाल? 208 वर्ष हे जुनं झाड आहे, ऐतिहासिक झाड आहे, नागपुराच्या इतिहासाचा साक्षीदार असलेलं झाड आहे आणि आता हे तोडलं जाणार आहे. काय तुमचा आक्षेप आहे आणि काय तुमचं म्हणणं आहे? देखिए, सबसे पहले इस पेड़ को काटने का जो प्रयास था वो 2017 में हुआ था. उस समय जो परमिशन जो मिला था वो कुछ फांदे काटने के थे जो ट्रांसफार्मर पे जा रहा है, पर पूरे पेड़ को काटने की तैयारी थी. उस समय हमने स्थानीय लोगों के साथ मिलके इस पेड़ को कटने से बचाया था. अगर आप हेरिटेज ट्री को काटते हैं तो जितनी इसकी उम्र है उतने पेड़ आपको लगाने पड़ेंगे. तो पहले वो पेड़ लगाने की 208 पेड़ लगाने की जगह कहाँ है? तोडण्यावर तुमचा विरोध आहे? हो, तोडण्यावर विरोध आहे. काय काय म्हणणं आहे? कारण की हा सगळ्यांना जीवदान देऊन राहिला, ऑक्सिजन देऊन राहिला, शुद्ध हवा भेटून राहिली. आणखी काय पाहिजे? जगण्यासाठी हे जरुरी आहे. पण हे झाड तोडून जर 208 झाडं लावले जात असतील दुसरे, तर तुमचा काय आक्षेप आहे? नाही, हे झाड आम्हाला पाहिजे. आम्हाला हेच झाड पाहिजे. इथं उभं राहायला पाहिजे हे झाड, जसं तर तसं. हाँ, फांद्या जर छाटले पाहिजे तर ते चालते, मगर क्या है ये झाड़ जीवित और जैसा खड़ा है वैसा ही खड़ा रहना चाहिए. कॅमेरामन सौरभ होलेसह संजय डाप, साम टीव्ही न्यूज, नागपूर. नाशिकमधली बातमी आहे. नाशिकमध्ये होणार असलेल्या साहित्य संमेलनाच्या आयोजकांवर महापौर नाराज आहेत. महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयोजकांची कान उघडणी केली आहे. संमेलनापासून भाजपच्या नेत्यांना दूर ठेवलं जात असल्यानं महापौर नाराज आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचं निमंत्रण पत्रिकेतही नाव नसल्यानं भाजपमध्ये नाराजी आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांचा संमेलनात भरणा आहे. त्यामुळे महापौर केवळ ग्रंथदिंडीला उपस्थित राहणार आहेत. नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी नाराजी कुठे आहे आणि कशासाठी आहे ते. नाना, काय सांगाल? तुम्ही देखील नाराजी व्यक्त केलेली आहे, नेमकी काय नाराजी आहे? मुळात अभिजितची नाराजीचा विषयच नाही. साहित्य संमेलनासारखी अत्यंत चांगल्या आणि आनंदाची गोष्ट नाशिक शहर आणि जिल्ह्याला इथे होती. नाशिकला अत्यंत चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे ती. मागच्या वर्षापासून तयारी चालली होती. मध्यंतरी कोरोनाच्या परिस्थितीमुळे थांबलं. ते आता पद घेतलेलं आहे. महापालिकेच्या वतीने महापौर या नात्याने जी काय आम्हाला मदत करता आली किंवा जे सगळे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे इथल्या स्थानिक जे काही सुविधा असतील, आर्थिक नियोजन गोष्ट असतील, सगळी गोष्ट केली. पण त्या यांनी आयोजकांनी ते मानलेली त्यांची जी भूमिका आहे. परवा माझ्याकडे जाते गावकर आले होते, निमंत्रण पत्रिका द्यायला तुम्ही या म्हणून. तर मी ती पाहिली पत्रिका. त्याच्यामध्ये सगळ्या राजकीय मान्यवर भाजप सोडून बाकीच्या सगळ्या राजकीय मान्यवरांचे त्याच्यामध्ये नाव आहे. म्हणजे जाणीवपूर्वक तुम्ही भारतीय जनता पार्टीला बोलवत नाही. त्याच्यामुळे हे मला काही बरोबर वाटलं नाही. त्यांना मी सांगितलं की तुम्ही ही गोष्ट जाणीवपूर्वक केलेली आहे, ती बरोबर नाही. कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक. नाशिक शहरात विना हेल्मेट दुचाकी चालवताना पोलिसांनी पकडलं तर दुचाकी चालकांची परीक्षा घेण्यात येणार आहे. शहरात आजपासून या आदेशाची अंमलबजावणी वाहतूक विभागानं सुरू केली आहे. या परीक्षेत 10 पैकी 5 गुण न मिळाल्यास चालकांना 2 तासात अभ्यास करून पुन्हा परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. हेल्मेटचा वापर वाढवण्याच्या दृष्टीनं पोलीस आयुक्तांनी दुचाकी चालकांकडे हेल्मेट नसल्यास त्याचं 2 तास समुपदेशन करण्याची कारवाई केली होती. आजपासून डिसेंबर महिना सुरू झाला आणि त्याचबरोबर सामान्य नागरिकांशी निगडीत असलेले काही नियम आजपासून बदललेत. नवीन महिन्यात LPG गॅसच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय बँकिंग आणि पेन्शन संदर्भात काही नियम बदलणार आहेत. नव्या महिन्यात काही नियमांमध्ये बदल होत आहेत. शिवाय DTH, मोबाईल रिचार्ज या सेवांशी निगडीत बदलांचा
तुमच्या दर महिन्याच्या बजेटवर आणि कामकाजावर परिणाम होऊ शकतो. हे बदल नेमके कोणते आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गॅस सिलेंडरचे नवे दर निश्चित होतील. SBI क्रेडिट कार्डनं EMI वर शॉपिंग करणं महागणार आहे. SBI आकारणार प्रोसेसिंग फी. होम लोनवरील ऑफर संपणार आहेत. UAN आणि आधार लिंक असलेल्या कर्मचाऱ्यांनाच इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न भरता येणार आहे. जिओ रिचार्ज प्लॅनसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. Amazon प्राईम मेंबरशिप सबस्क्रिप्शनमध्ये 50% वाढ होतीये. DTH रिचार्ज महागणार आहे. चॅनल पाहण्यासाठी 50% जास्त किंमत मोजावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांबद्दल मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. येत्या 15 डिसेंबरपासून देशातील आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार होती, पण ओमायक्रॉनच्या नव्या प्रसारामुळे आणि त्याच्या धोक्यामुळे सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. 15 डिसेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणावरील बंदी कायम असणार आहे. बातमी आहे हिवाळी अधिवेशनासंदर्भातली. हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवसही वादळीच ठरला. खासदारांच्या निलंबनावरून विरोधक आक्रमक झाले. संसद परिसरात राहुल गांधींनी आंदोलन केलं. संसद परिसरात गांधी पुतळ्याजवळ निदर्शनं करण्यात आली. केंद्र सरकार विरोधात विरोधकांनी घोषणाबाजी सुद्धा केली. तर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलं. या निलंबनाच्या निषेधार्थ संसदेच्या आवारात विरोधकांनी जोरदार निदर्शनं केली. अनेक विरोधी पक्षाच्या खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी खासदार जया बच्चन यांनी खासदारांना चॉकलेट टॉफी आणि आंब्याचे पापड वाटले. त्यामुळे आंदोलन करताना त्यांना बळ मिळेल असं त्या म्हणाल्या. बच्चन यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा त्यांच्या कृतीतून दर्शवला. Those who are coming with these type of gifts, They are most welcome. Most welcome. वही तो है जो हमारी फिक्र किया. 3 कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांनी गेल्या 1 वर्षापासून या 3 कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू ठेवलं होतं. शेतकऱ्यांच्या विरोधानंतर केंद्र सरकारला नमतं घ्यावं लागलं. 19 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांसमोर येत कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत हा निर्णय घेतला गेला अशी खोचक टीका विरोधकांनी केली. एकूणच पाहता विधेयक मागे घेण्यात आल्यामुळे शेतकरी वर्गाला फायदा होणार आहे. अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंजाबमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला विशेष महत्त्व आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, गजेंद्र सिंग शेखावत, दुष्यंत गौतम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढण्यास काही अंशी मदत होणार आहे. एरवी लग्नाला जाताना अनेक जण वधूवरांना महागड्या भेटवस्तू देत असतात. त्यातच सध्या इंधनाचे वाढलेले दर लग्नातल्या भेटवस्तूंच्या यादीत समाविष्ट झाले. त्यामुळे आता पेट्रोल डिझेलचाही या भेटवस्तूंच्या यादीत समावेश झालाय. लग्नात भेट द्या डिझेल पेट्रोल. पेट्रोल डिझेलचं गिफ्ट कार्ड बाजारात. नवरा नवरीला द्या पेट्रोलची भेट. लग्नातल्या भेटवस्तूंच्या यादीत आता पेट्रोल डिझेलचा सुद्धा समावेश झालाय. पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यापासून काही लग्न सोहळ्यांमध्ये नवरा नवरीला पेट्रोल डिझेलचे कॅन भेट दिले गेले आहेत. तुम्हालाही तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीच्या लग्नात पेट्रोल डिझेल भेट द्यायचं असेल तर कॅन भरून नेण्याची गरज नाहीये. इंडियन ऑइलनं कुणालाही भेट देता येईल असं गिफ्ट कार्ड तयार केलंय. हे पेट्रोल डिझेलचं कार्ड आता प्रियजनांना भेट देता येणार आहे. लग्न साजरं करण्यासाठी अगदी योग्य भेटवस्तू अशी जाहिरात या वाउचरसाठी करण्यात आली आहे.
जैसे अमेज़ॉन और फ्लिपकार्ट या जो भी इस तरह की कंपनीज होती है वो इलेक्ट्रॉनिक वाउचर के फॉर्म में गिफ्ट कार्ड देती है, तो ऑलमोस्ट ये उसी तरीके का कार्ड है। आप हमारी वेबसाइट के ऊपर में जाकर के जिस भी व्यक्ति को आपको देना है उसकी डिटेल्स, उसके मोबाइल नंबर, उसका कितना अमाउंट देना है, आप उसको वहाँ पे डालेंगे तो वो गिफ्ट वाउचर डायरेक्टली ई फॉर्म के अंदर में जिस भी व्यक्ति के लिए है उसके पास में वो वाउचर पहुँच जाएगा। और उस वाउचर को लेकर के, इलेक्ट्रॉनिक वाउचर को लेकर के वो व्यक्ति हमारे पेट्रोल पंप के ऊपर में जा सकता है और वहाँ पे जाकर के उसको एनकैश कर सकता है। तो बहुत ही सिंपल उसका यूज़ करने का तरीका है। लग्नाच्या भेटवस्तूंच्या यादीत आता पेट्रोल डिझेलचा समावेश झालाय, त्यामुळे नवविवाहित दाम्पत्य आता पंपावर गिफ्ट कार्ड कॅश करताना दिसलं तर नवल वाटून घेऊ नका। गोपाळ मोडघरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड। एखाद्या देशानं स्वतःहून किती संकट ओढावून घ्यावीत याला काही मर्यादा असतात, पण पाकिस्तानचं तसं नाहीये। फाळणीपासून हा देश कुणाच्या तरी वळचणीला जाऊन बसतो आणि बदल्यात आपलं सार्वभौमत्व गहाण टाकतो आणि वसाहतवादी देशांना असे देश हवेच असतात। बलुचिस्तानमधील ग्वादर बंदराचंही काहीसं असंच झालंय। ग्वादरचं बंदर पाकनं चीन्यांना हस्तांतरित केलं खरं, पण आता तिथे चीन आणि पाकिस्तान विरोधात आंदोलन सुरू झालंय। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात। अवलंबून आहेत आणि बलुचिस्तान हा पाकिस्तान मधला अत्यंत मागासलेला अशा प्रकारचा हा प्रांत आहे। त्यामुळे यामध्ये चीनने ज्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन वर्क सुरू केलेलं आहे त्यामुळे पाकिस्तानकडनं बलुचिस्तानची जी लूट होती आहे ती आणखी पुढच्या काळामध्ये वाढणार आहे। त्यामुळे या प्रकल्पाला बलुची लोकांचा सुरुवातीपासूनच विरोध आहे आणि यापूर्वी देखील चीनी इंजिनियर्सवरती, कामगारांवरती बलुची लोकांकडनं हल्ले पण झालेले आहेत आणि आता 80,000 लोक रस्त्यावरती या प्रकल्पाचा विरोध करण्यासाठी उतरले आहेत। मुळामध्ये बलुची लोकांचा जो असंतोष आहे तो या आंदोलनाच्या रूपाने ग्वादरच्या लोकांमधल्या संतापाचं कारण हे केवळ मासेमारीवर बंदी किंवा नाकाबंदी इतकंच नाहीये, तर चीनची वसाहतवादी प्रवृत्ती हे यामागचं मूळ कारण आहे। पण म्हणजे नक्की काय हे समजून घेण्यासाठी पहा हा रिपोर्ट। पाकच्या ग्वादरवर चीनचा कब्जा। पाकची केवळ नावापुरती सत्ता। चीनच्या दादागिरीला कंटाळले नागरिक। 19व्या आणि 20व्या शतकातला ब्रिटन आणि 20व्या शतकातील अमेरिका यांच्यातील साम्य म्हणजे वसाहतवाद। ही प्रवृत्ती गेल्या 10 ते 15 वर्षांपासून चीनच्या वर्तणुकीत दिसून येते। याचं भारताच्या जवळचं उदाहरण म्हणजे पाकमधलं ग्वादर शहर। बंदर बांधण्याच्या नावाखाली ग्वादरची अलिखित मालकी जणू चीनकडे गेली आहे। चीनसाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे, कारण चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अर्थात सीपीईसी या प्रकल्पाचा एक अविभाज्य भाग म्हणजे ग्वादर बंदर। पर्यायानं सीपीईसी हा चीनच्या महत्त्वाकांक्षी अशा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह अर्थात बीआरओचाही भाग आहे। एखाद्या चीनी कंपनीला जेव्हा परदेशात मोठं कंत्राट मिळतं तेव्हा मजूर चीनमधून आणले जातात। स्थानिक कामगार अजिबात वापरले जात नाहीत। याचं कारण वरकरणी जरी आर्थिक असलं तरी मुख्य कारण हे त्या देशात आपल्या नागरिकांची वसाहत निर्माण करणं हे असतं। ग्वादरमध्येही हेच झालंय। ग्वादरमध्ये आज असे काही परिसर आहेत जिथे स्थानिकांना जाण्यास मज्जाव आहे। तसंच स्थानिक पोलीस आणि लष्कराला हाताशी धरून स्थानिकांचा सतत छळ केला जातो। सततची तपासणी, नवनवे नियम, रोजगारांवर टाच
या मार्गांनी स्थानिकांचं खच्चीकरण केलं जात आहे, जेणेकरून त्यांनी शहर सोडून जावं आणि भविष्यात संपूर्ण शहरच चीनला गिळता यावं. या सगळ्यात भर म्हणजे चीन समोर पाकिस्तान लाचार आहे. त्यामुळे चीनची ही दादागिरी पाकिस्ताननं थांबवणं जणू अशक्यच. चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तो चीनचा शिनशियांग प्रांत आणि बलुचिस्तान मधलं ग्वादर बंदर यांना जोडणारा एक मोठा प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पासाठी चीनने साधारणतः $50 अब्ज हे पाकिस्तानमध्ये गुंतवलेले आहेत. विशेष करून हा प्रकल्प पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामधनं जातो. मुद्दा अधिक क्लिष्ट होतो बलुचिस्तानच्या समस्येमुळे, कारण ग्वादर हे बलुचिस्तानमधलं महत्त्वाचं शहर. स्वातंत्र्योत्तर काळापासून हा प्रांत स्वायत्ततेसाठी लढतोय. त्यातच ग्वादर शहर चीनला आंदण देणं म्हणजे बलुची जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखं. आता या प्रक्षोभाची परिणिती अधिक मोठ्या जनआंदोलनात होते की नाही ते मात्र पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्टसह अमेय चुंभळे, साम टीव्ही न्यूज. अन्य देशांमध्ये प्रकल्प राबवणं चीनला इतकं स्वस्त कसं पडतं याबाबत सांगतायत निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन. लक्षात असावं की चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा ग्वाडार बंदरातून येतो आणि तिथून तो 4,500 किलोमीटरचा प्रवास करून पाकिस्तानच्या आतून हा चायनामध्ये शिनजियांग प्रांतामध्ये प्रवेश करतो. आता त्याच्यातला जो अर्ध्याहून जास्त जो रस्ता आहे तो आहे बलुचिस्तान प्रांतामध्ये पाकिस्तानच्या. तसं म्हटलं तर बलुचिस्तान हा पाकिस्तानचा क्षेत्रफळाप्रमाणे किंवा एरियाप्रमाणे सर्वात मोठं राज्य आहे. तिथे नैसर्गिक संपत्ती खूप आहे आणि हीच नैसर्गिक संपत्ती लुटण्याकरता तिथे चीनी लोक येऊन पोचलेले आहेत. या चायना पाकिस्तानी इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे बलुचिस्तानच्या लोकांना कुठलाही फायदा नाही. सगळे हे जे मजूर असतात चीनमध्ये जे ज्यांना तुरुंगात वेगवेगळ्या कारणामुळे टाकलं असतं त्यांना मजूरमध्ये म्हणून तिथे आणलं जातं. त्यांच्याकडून तिथे काम करून घेतलं जातं आणि तरी तिथे मजुरी काही दिवस केली तर चीनला अर्थात हे खूप स्वस्त पडतं आणि ते अतिशय चांगलं काम करतात. परंतु नुकसान असं की बलुची लोकांना याचा कुठलाही फायदा हा होत नाही. मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार यांना महाराष्ट्र सरकारतर्फे आयोजित केलेल्या डॅझलिंग महाराष्ट्र या कार्यक्रमात विशेष सन्मानानं गौरवण्यात आलं. आपल्या मायभूमीकडून झालेल्या या गौरवामुळे डॉक्टर दातार